पक्षाने निर्णय घेण्यापेक्षा मी सर्व गोष्टीचा विचार करून मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याकरता 400+ आणि महाराष्ट्रामध्ये 45+ हे करण्याकरता मी आणि तुमच्या कुटुंबाने बोलून चर्चा करून मी माघार घेतली. आता जास्तीत जास्त मताधिक्यांनी नारायण राणे साहेबांना निवडून आणणं हेच ध्येय आहे आणि महायुती करते. विनायक राऊतांनी म्हटलं आहे की एक वेळ सामान जर असते तर लढायला आवडलं असतं, त्यांनी तेवढं आव्हान केलं असतं, तेवढं राणेंचं आव्हान वाटत नाही. त्यांनी केलेलं कॅल्क्युलेशन आहे, त्या कॅल्क्युलेशनबद्दल नाही कसं म्हणून मी त्याच्या विषयावर भाष्य करू शकत. तुम्ही माघार घेतलेली नाराज आहात का तुम्ही? बिलकुल नाही. नाराज असतो तर आज आलो नसतो. पुढचं तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे काय? तुमची अपेक्षा आहे का? लोक माझ्यासोबत आहेत. या कार्यकर्त्यांना तुमच्या काय संदेश द्याल? कार्यकर्त्यांना त्या इलेक्शनला जोरात काम करून नारायणराव राणे साहेबांना निवडून आणायचं, महायुतीचं बळ वाढवायचं, जेणेकरून येणारी विधानसभासुद्धा पुन्हा एकदा महायुतीकडे राहील अशा पद्धतीने काम करायचं. ही सीट जर शिवसेनेला राहिली असती तर बरं असतं असं वाटतं का तुम्हाला? नक्की राहिली असती तर बरं झालं असतं. कारण बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा कोकणामध्ये पूर्वीपासून रुजलेला होता. तसंच मी मागे पण बोललो की मुंबई आणि आजूबाजूच्या महानगरपालिका ह्या कोकणावरती अवलंबून, त्यामुळे एकदा धनुष्यबाण जर दिला असता तर आणखी मताधिक्य झालं असतं. मालवण आणि पुढे कार्यकर्ते जोपर्यंत आपण संदेश येत नाही तोपर्यंत काम करणार नाही असं भूमिका घेतली आहे. हे माझ्यासुद्धा कानावर आलं आहे. बऱ्याच लोकांनी राजीनामे दिले हे सुद्धा कळलं, पण मी उद्या तिथे जाऊन त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन कामाला सुरुवात. माझ्या इकडे आपण म्हणताय की कार्यकर्ते काम करतील म्हणून, परंतु रत्नागिरीमध्ये बघितलं तर आपल्या उमेदवार न मिळाल्यानंतर नाराजचे कार्यकर्ते त्यांनी अक्षरशः राजीनामे द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. हे बघ, नाराजी ही राहणार, कारण कसं आहे मी सुद्धा इच्छुक होतो. साहजिक त्यांचं असलेलं प्रेम त्याच्यामध्ये ते नाराज राहणं हे स्वाभाविक आहे. त्यांना 1-2 दिवसामध्ये मी माझे मित्र एकत्र कमी बसून त्यांची नाराजी दूर करून लवकरच ते कार्यरत. या धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पण नाही आहे, रायगडमध्ये पण नाही आहे. तर हे खूप म्हणजे अशी आतापर्यंत कुठली निवडणूक झाली नव्हती. धनुष्यबाण चिन्हच नाही आहे, त्या बॅलेट पेपरवरच नसणार आहे कुठेच. काहीतरी कोकणातल्या जनतेवरती, कोकणातल्या लोकांवरती माझा पूर्ण विश्वास आहे की धनुष्यबाण कधीच ते विसरणार नाही. येणाऱ्या विधानसभेला असेल, येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, आपल्याला पुन्हा एकदा धनुष्यबाण हाच मोठ्या प्रमाणात दिसेल. भाजपने एकनाथ शिंदे यांना एकूण जर बघितलं तर त्यांना फसवलं, अशा पद्धतीच्या त्यांच्या महत्त्वाच्या जागा काढून घेतल्या, अशा पद्धतीचे आरोप होते. आरोप होतो त्यात तथ्य काही नाही. पण हे दिसतंय ना तुमची नाही, हे राजकीय पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करताना तुमचे बळी दिले गेले. नाही, बिलकुल नाही. मी स्वतःहून माघार घेतली आणि हे 10 दिवसापूर्वी सुद्धा मी केलं होतं. म्हणजे अजून 10 दिवस प्रचाराला राणेसाहेबांना मिळाले असते. माझा हेतू स्वच्छ होता त्या विषयावर. त्यावेळी एका भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने थांबवलं होतं. तर तुम्ही माघार घेतलं किंवा थांबत होतात, पण आपले बंधुराज असं काय होत नाही किंवा आपण इलेक्शन लढवणारच आहे असं जे सांगतो. चुकीच्या माहितीने बोलतात. ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या माणसाने नेत्याने सांगितलं की तुम्ही हे केलेलं ट्विट आणि फेसबुकची पोस्ट मागे घ्या किंवा तुम्हाला आम्ही उमेदवारी राणेसाहेबांची सुद्धा उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही, त्यावेळी मी ते ट्विट मागे घेतलं. आणि त्यावेळी माझे बंधू सांगत होते की उमेदवारी अजून कोणाची निश्चित झाली नाही, स्पर्धेत राहायला काही हरकत नाही. येस, थँक्यू.